नमस्कार ॲस्पिरंट्स, मी भूषण घोडके तुमचं ब्राईट्समाइंड अकॅडमी MPSC आणि UPSCमध्ये स्वागत करतो. देसले सरांनी MPSC राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2025साठी जो सेल्फ स्टडी प्लॅनचा सुरुवात केलेली आहे, त्याचाच 65वा दिवस आहे. आतापर्यंत मित्रांनो आपण जो एथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूडचा जो सेल्फ स्टडी प्लॅन आहे, तो आपण बघत आहोत. याच्यामध्ये आपण युनिट फर्स्ट, त्याच्यानंतर युनिट सेकंड आणि युनिट फोर्थ जे आहे इमोशनल इंटेलिजन्स, तो पार्ट आतापर्यंत आपण काय केला आहे तर कव्हर केलेला आहे. आज जे आहे आपलं 19 जानेवारी 2026, आज आणि उद्याच्या दिवशी मित्रांनो तर आपल्याला 5वे युनिट जे आहे तुमचं सिलेबसचं तो कव्हर करायचा आहे. याच्यामध्ये नैतिक तत्त्वज्ञान आणि तत्त्ववेत्ते भारतातले आणि जगातले. आता हे तुम्ही कुठून कव्हर करणार तर हा पार्ट तर आपलं जे बुक आहे एथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूड संदर्भात धर्मदर्शन आणि राजधर्म, तर रायटर मी स्वतः भूषण घोडकेंसोबत संपादक किरण देसले सर आहेत. प्रकाशन जे आहे दीपस्तंभ आणि सोबतच ब्राईट्समाइंड अकॅडमी. हा पुस्तकाचा तुमचा काय असणार तर बेस असणार आहे. याच्यामधून हा जो टॉपिक आहे 5th युनिटचा हा अगदी डिटेलमधून तुमचा काय होणार आहे तर कव्हर होणार आहे. तर आता हा कशा पद्धतीने कव्हर करायला पाहिजे आपण थेट पुस्तकामधून काय तर बघूया. आता पुस्तकाच्या संदर्भातली जी माहिती आहे, पुस्तक कशा पद्धतीने वाचायला पाहिजे, त्याच्यातले जे काही बारकावे आहेत ते ऑलरेडी आपण पहिल्या लेक्चरमध्ये काय केलेत मित्रांनो तर कव्हर केलेले आहेत. याच्यामध्ये पुस्तकामध्ये जे आहे तर आपल्याला ब्राईट्समाइंड अकॅडमीतर्फे जे आहेत तर नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता हा कोर्स रन करत आहोत. त्याचा QR कोड या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देखील दिली आहे. ज्यांना जॉईन करायचं असेल तिथून ते जॉईन करू शकतात. याचबरोबर आपल्या पुस्तकाची जी पर्चेसिंग लिंक आहे ती देखील काय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याचबरोबर आपण हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्टचा जो काही कोर्स आहे तो पण देखील रन करतोय. तो मी स्वतः घेतो. तर तोही जे कॅन्डिडेट इंटरेस्टेड असतील तर ते QR कोड म्हणजे स्कॅन करून त्या कोर्सला काय करू शकतात तर तिथपर्यंत ते पोचू शकतात आणि परचेस करू शकतात. माझ्या संदर्भातली जी माहिती ती माहिती पण या ठिकाणी दिलेली आहे. आता त्यानंतर पुस्तक तुम्ही कशा पद्धतीने अभ्यासायला पाहिजे याचा जो काही डिटेल आढावा आहे तो आपण मनोगत आणि पुस्तकाविषयी दिलेलं हे जे पेज आहे याच्यावर मी डिटेलमध्ये काय केलं तर कव्हर केलेत आणि पहिल्या व्हिडिओमध्ये देखील मी सांगितलेलं आहेत. आता आपला जो पार्ट आहे मित्रांनो की जो युनिट 5th आहे तो कशा पद्धतीने कव्हर करायचा आपण त्याच्याकडे जाणार आहोत. याच्यामध्ये नैतिक तत्त्वज्ञान, मॉरल फिलॉसॉफी आणि तत्त्ववेत्ते भारतातले आणि जगातले. आता सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये मग फिलॉसॉफी किंवा तत्त्वज्ञान किंवा दर्शन संदर्भातली जी माहिती ती आपण याच्यामध्ये देऊ केलेली आहे. आता खास करून याच्यामध्ये ना तर असं समजा तुम्ही की पाश्चात्य देशातले जे काही तत्त्ववेत्ते आहेत, फिलॉसॉफी आहे ती आणि त्याच्यानंतर पूर्वेकडच्यामध्ये बघत असताना तर भारतामधले आणि भारताव्यतिरिक्त जे पूर्वेकडचे देश आहेत मग त्याच्यामध्ये वेस्ट एशियाचा पार्ट पण पूर्वेमध्येच येतो आणि चायनाचा जो पार्ट आहे तो पण कशामध्ये येतो तो एशियामध्येच येतो किंवा आशियामध्येच येतो. तर मग त्याच्यामध्ये आपण काय केलं तर त्या पद्धतीने त्याला क्लासिफाय केलेलं आहे. आता सेक्शन एमध्ये जे आहे जे पाश्चिमात्य जगातील विचारवंत आहेत ना तर त्यांचं प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत जे महत्त्वाचे तत्त्ववेत्ते होऊन गेले आणि त्यांनी जे तत्त्वज्ञान दिलं आहे ते आपण काय दिलेलं आहे अगदी परीक्षाभिमुख पद्धतीमध्ये, अगदी स्ट्रक्चर्ड वेमध्ये आणि तुम्हाला इझी टू अंडरस्टँड वेमध्ये काय केलं आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे. आता त्यामध्ये मग सगळ्यात महत्त्वाचं ग्रीक जो काही फिलॉसॉफर होता सॉक्रेट्सचं म्हणणं काय आहे नीतिशास्त्रासंदर्भात किंवा त्याचं शिक्षणासंदर्भात काय म्हणणं असेल, समाजासंदर्भात काय म्हणणं असेल, त्या गोष्टी आपण यामध्ये काय ते दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर प्लेटोचं म्हणणं काय आहे तो पण आपण काय केलेलं आहे तर अगदी परीक्षाभिमुख पद्धतीने काय केलेलं आहे तर त्याला कव्हरेज दिलेला आहे पुस्तकात. त्याचबरोबर अरिस्टॉटलच्या संदर्भातली जी शिकवण आहे त्याच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना देखील आपण काय केलेल्या आहेत तर कव्हर केलेल्या आहेत. त्याचबरोबर एपिक्युरस, स्टॉईक यांचं जे म्हणणं आहे किंवा ही फिलॉसॉफी काय आहे मग हे एन्शियंट युरोपमध्ये म्हणजे प्राचीन युरोपमधले जे तत्त्वज्ञान किंवा तत्त्ववेत्ते ते तर आपण कव्हर केलेच आहेत. पण त्याचबरोबर मग मध्ययुगीन काळामध्ये युरोपमध्ये जे तत्त्वज्ञान होतं किंवा तत्त्ववेत्ते होते त्यांना देखील आपण आपल्या पुस्तकामध्ये काय दिलं तर स्पेस दिला आहे. मग सेंट ऑगस्टिनचं म्हणणं काय, मग आता जे जस्ट वॉर थेरीचा कन्सेप्ट वगैरे जो असेल तर तिथून जी सुरुवात होते तर त्यांनी काय त्याच्यामध्ये इनपुट्स दिले. त्याचबरोबर थॉमस ॲक्विनसने त्याच्या संदर्भात काय म्हटलेलं आहे ह्या संकल्पना आपण काय केल्या तर डिटेलमध्ये कव्हर केलेल्या आहेत. याच्याचबरोबर निकोलो मॅकेवलीचं म्हणणं काय आहे, साम दाम दंडभेद, जसं चाणक्य आपला भारतातला होता तसंच मॅकेवलीचा हा कुठला होता तर युरोपमधला होता. ही आपण या ठिकाणी काय करू शकतो तर बघू शकतो. याचबरोबर मग आधुनिक काळातले जे तत्त्ववेत्ते होते किंवा तत्त्वज्ञान होतं नीतिशास्त्रासंदर्भात ते पण आपण काय केलं यामध्ये कव्हर केलं आहे. मग थॉमस हॉब्सचं म्हणणं काय नीतिशास्त्रासंदर्भात, हक्कांच्या संदर्भात, सोशल कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भात ते पण आपण कव्हर केलेत. जॉन लॉकचा पण आपण काय केलं तर व्यवस्थित पद्धतीने त्याला काय केलेलं आहे तर आपल्या बुकमध्ये त्याला वेटेज दिलेलं आहे जेणेकरून त्याचा फायदा जो आहे तुम्हाला कुठे होणार आहे मित्रांनो तर परीक्षेमध्ये होणार आहे. वोल्टेअरचे जे काही व्ह्यूज आहेत म्हणजे त्याचा जो दृष्टिकोन आहे नीतिशास्त्रासंदर्भात, त्याच्यानंतर
धर्मसंदर्भात, फ्रीडम ऑफ स्पीच संदर्भात तो पण आस्पेक्ट आपण याच्यामध्ये काय केलं ते कव्हर केलेलं आहे. जीन जॉक रिसोचा कॉन्सेप्ट, रसोचं जे काही सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी, सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी बऱ्याच लोकांनी दिले, मग त्याच्यामध्ये फक्त त्यांनी जो बदल केलेला आहे तो बदल पण आपण व्यवस्थित पद्धतीने काय केलं तर पुस्तकामध्ये दिलेलं आहे, जेणेकरून वाचून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणार आहे. इमॅन्युअल कांट हा डिओन्टॉलॉजीशी संबंधित आहे, मग याचं म्हणणं काय नीतिशास्त्र संदर्भात तो देखील आपण काय केलं तर याच्यामध्ये कव्हर केलेलं आहेच. याचबरोबर जर बघितलं तर जेरमी बेंथम, जेरमी बेंथमचं जर नाव आलं तर ते कशा संदर्भात तर उपयोजितावाद किंवा उपयुक्ततावादी त्याला म्हटलं गेलेलं आहे त्याच्या संदर्भात. मग त्याच्यानंतर आपण बघू शकतो की इथे जॉन स्टुअर्ट मिल, मग जॉन स्टुअर्ट मिलचं पण कंट्रीब्युशन युटिलिटेरियनिझमच्या संदर्भामध्ये त्याचं हार्म प्रिन्सिपल ते केलेलं आहे. डेव्हिड ह्यूमचं म्हणणं काय आहे. त्याचबरोबर बघितलं तर मेरी वोल्स्टनक्राफ्ट असेल, केअर एथिक्सचा जो कन्सेप्ट दिलेला आहे तो यांनीच या ठिकाणी काय ते दिलेला आहे. मग स्त्रियांच्या संदर्भात जर प्रश्न विचारले गेले आणि त्यांच्या अनुषंगाने जर उत्तर लिहायचं असेल तर मेरी वोल्स्टनक्राफ्ट यांनी दिलेले जे काही व्ह्यूज आहेत ते फार महत्त्वाचे ठरतात या ठिकाणी. याचबरोबर जर बघितलं ते कंटेम्पररी म्हणजे आधुनिक काळातले तर आपण केले, म्हणजे समकालीन काळातले पाश्चिमात्य विचारवंत आहेत त्यांना देखील आपण काय कव्हर केले. मग जीन पॉल सार्त्रे, मग जीन पॉल सार्त्रेचं म्हणणं काय, त्यानंतर जॉन रॉल्स असतील त्याचे थेरी ऑफ जस्टिस असणार ते देखील आपण काय केलं याच्यामध्ये कव्हर केले आहेत. मग जे ख्रिश्चन नीतिशास्त्र आहे, पाश्चात्याकडे उगम आलेला हा जो धर्म आहे, मग नेमकं ख्रिश्चन धर्माचं नीतिशास्त्र काय म्हणतं तो आपण कव्हर केला आहे. त्याच्यानंतर मग आपण भारतामधले जे नैतिक विचारवंत आणि त्यांचे तत्ववेत्ते आहेत त्यांना कव्हर केलं आहे. हे पण काय महत्त्वाचं आहे मित्रांनो, भारतीय नीतिशास्त्राचा धार्मिक पाया, मग तो कशा पद्धतीने तो इव्हॉल्व्ह होत गेलेला आहे. त्याचमध्ये भारतीय परंपरेमध्ये नीतिशास्त्राचा अर्थ काय होतो, मग त्याच्याशी संबंधित असणारे वेगवेगळे आयाम आहेत. नीतिशास्त्राचं उत्क्रांती कशी होत गेलेली आहे, वेगवेगळ्या धर्मग्रंथांनी वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजने भारतीय धर्म विकसित होण्यामध्ये किंवा भारतीय नीतिशास्त्र विकसित होण्यामध्ये काय योगदान दिलेलं आहे त्याचा आढावा पण आपण काय केलेला परीक्षाभिमुख पद्धतीने याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. मग याच्यामध्ये ऋग्वेद असतील, उपनिषद असतील, गीतेचे सार असतील, धर्मग्रंथ असतील, धर्मशास्त्र असतील, त्यांचा जो एथिक्स विषयाचा जो व्ह्यू पॉईंट आहे तो पण आपण याच्यामध्ये काय केलेला आहे तर कव्हर केलेला आहे. मग अरिष्ट वर्ग म्हणजे 6 आंतरिक शक्ती माणसाचे ते कुठले तेही आपण काय केलेलं तर ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. म्हणजेच परीक्षेमध्ये तर हे इम्पॉर्टंट आहेच, हे तुम्हाला एसेमध्ये देखील महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पर्सनॅलिटी टेस्टमध्ये आणि तुमच्या लाईफमध्ये पण हे कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट ठरतील. त्याचबरोबर हिंदू परंपरेमधील नैतिक संकल्पना, मग कर्मसिद्धांत काय असतो, कर्माचे 12 नियम काय आहेत ते पण आपण डिटेलमध्ये दिलेले आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं की जे वेगवेगळे टर्मिनॉलॉजीज यूज केले जातात हिंदू धर्मामध्ये, मग ऋणाची संकल्पना काय, पुरुषार्थ म्हणजे काय, स्वधर्म, वर्णधर्म, साधारण धर्म हे काय असतं, आश्रम धर्म काय असते, संस्कार म्हणजे काय असतं, हा पण आपण याच्यामध्ये कव्हर केलं आहे. बौद्ध धर्मामधले जे नीतिशास्त्र आहे ते पण आपण डिटेलमध्ये काय तर कव्हर केलेले आहेत, ज्याचा उपयोग तुम्हाला एथिक्समध्ये काय होणार आहे होणार आहे. त्याच्यानंतर जैन नीतिशास्त्र ते पण आपण कव्हर केलेलं आहे. याचबरोबर जर बघितलं तर आपण भारतीय विचारमधील धार्मिक आणि तात्विक नीतिशास्त्र म्हणजे थोडक्यात वेगवेगळे जे स्कूल्स ऑफ फिलॉसॉफी होते आपण त्याला आपण म्हणू शकतो की जे हेट्रोडॉक्स तर आपण कव्हर केलं, ऑर्थोडॉक्सचे पण जे स्कूल्स ऑफ थॉट्स होते ते पण आपण याच्यामध्ये काय केले तर कव्हर केलेले आहे. मग सांख्य असतील, मीमांसा असेल, ठीक आहे, न्याय असेल, योग असेल, वशिष्ठ असेल, ठीक आहे, वेदांत असेल, या फिलॉसॉफीजचं पण एथिक्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये काय म्हणणं आहे ते ब्रीफ व्ह्यू मग आपण काय केलं त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. याचबरोबर जर बघितलं तर भारतीय विचारमधील सामाजिक, राजकीय आणि सौंदर्यात्मक जे नीतिशास्त्र आहे त्याच्या संदर्भात भारतीय म्हणजे धर्म काय सांगतो किंवा भारतीय प्रणाली काय सांगते ते पण आपण काय केलं याच्यामध्ये इन्क्लूड केले. शीख नीतिशास्त्र, शीख धर्माचा जो नीतिशास्त्र आहे ते पण आपण याच्यामध्ये काय केलं मित्रांनो कव्हर केलेले. याचबरोबर बऱ्याच वेळेस भारतामधले ज्या हिस्टॉरिकल फिगर आहेत तर त्यांच्या फिलॉसॉफीच्या बेसवर क्वेश्चन्स वगैरे विचारले जातात, त्याच्यामुळे त्यांना पण काय केलं आपण याच्यामध्ये कव्हर केलं. मग भारतामधले जे नैतिक विचारवंत आहे मग तिरुवल्लुवर असणार आहे, हे बरेचदा UPSCमध्ये काय यांचे कोट विचारले गेले. आता कोट बेस उत्तर देण्यासाठी काही तुम्हाला ते फिलॉसॉफर माहीतच असलं पाहिजे हे काही गरजेचं नाही आहे, पण त्याच्या संदर्भातलं जर तुम्हाला माहीत असेल तर एक ॲडेड ॲडव्हान्टेज भेटतं, एवढंच आहे फक्त. त्याच्यानंतर कौटिल्यचं काय कंट्रीब्युशन आहे, संत कबीरदास असणार आहेत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की स्वामी विवेकानंदांचं योगदान, गांधीजींची जी नैतिकता असेल त्यांचं, त्याच्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांचं कंट्रीब्युशन फिलॉसॉफीमध्ये, अमर्त्य सेन यांचं कंट्रीब्युशन फिलॉसॉफीमध्ये ते पण आपण काय केलं याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. आता कव्हर करण्यासाठी याच्यामध्ये भरपूर आहे मित्रांनो, म्हणजे जर फक्त फिलॉसॉफीवर लिहायचं म्हटलं तर एक पूर्ण पुस्तक पण करू शकतो, पण आपण सगळ्यात महत्त्वाचे परीक्षामध्ये येऊन गेलेले किंवा परीक्षामध्ये जे यांच्या संदर्भात विचारलं जाऊ शकतं त्यांना आपण याच्यामध्ये काय केलं तर कव्हरेज दिलेलं आहे.
त्याचबरोबर बघितलं तर पूर्वेकडील इतर नैतिक विचारवंत, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पूर्वेकडचा जो भाग बघितला तर आपल्याला तो मेडिटेरियन सीच्या पूर्वेकडेपासून चालू होतो. मग त्याच्यामध्ये वेस्ट एशियाचा पार्ट येतो, भारताचा साऊथ एशियाचा पार्ट येतो, त्याच्यानंतर चायनाच्या साईडला किंवा जपानकडे गेलं तर ईस्ट एशियाचा पार्ट येतो. आपल्या सोयीसाठी आपण भारताच्या संदर्भातले जे असतील ते कव्हर केले आणि मग त्याच्या व्यतिरिक्त उर्वरित पूर्वेकडील जे काही विचारवंत असतील किंवा ज्या धार्मिक फिलॉसॉफी असेल ते आपण काय केल्यात, वेगळा पार्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. मग हे इस्लामिक नीतिशास्त्र, मग इस्लाममध्ये नीतिशास्त्रामध्ये कुठकुठल्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत ते पण आपण यामध्ये काय केलं तर कव्हर केलेलं आहे. आणि चायनामध्ये जो कन्फ्युशियन तत्त्वज्ञान आहे ते कन्फ्युशन तत्त्वज्ञान पण आपण काय केलं तर कव्हर केलेलं आहे. हे युनिट मित्रांनो तुम्हाला 2 दिवसामध्ये काय करायचं आहे तर संपवायचं आहे अगदी व्यवस्थित पद्धतीने वाचून. मग त्यानंतर UPSCने जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन दिलेले आहेत त्याचं आपण इंग्लिशच्या मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून दिलेलं आहे, जेणेकरून विद्यार्थी जे मराठीतून प्रिपेअर करत आहेत तर त्यांना आन्सर रायटिंगमध्ये याचा काय फायदा होईल आणि त्यांच्या प्रिपरेशनमध्ये त्यांना एक योग्य डायरेक्शन मिळणार आहे. याचबरोबर जर आपण बघितलं की सरावासाठी काही प्रश्न देखील दिले आहेत, म्हणजे हे युनिट कव्हर झाल्यानंतर तुम्हाला हे सराव प्रश्न जे आहेत ते सराव प्रश्न पण काय करायचे तर कव्हर करायचे आहेत. हे एकदा युनिट तुमचं कव्हर झालं 2 दिवसामध्ये, मग तुम्हाला काय करायचं आहे, याच्याशी संबंधित असणारे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. इथे व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही याचा स्क्रीनशॉट आहे तर तो घेऊ शकतात मित्रांनो. आता पुन्हा एकदा लक्षात घ्या की आपलं जे काही धर्मदर्शन आणि राजधर्म हे पुस्तक आहे जे तुम्हाला एथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूडसाठी मराठी मीडियममध्ये वन स्टॉप सोल्युशन आहे, ते जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर त्याची परचेस लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर आपला एथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूडचा जो कोर्स आहे हा ब्राईट माइंड्स अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आहे. जे कॅन्डिडेट उत्सुक असतील ते बघू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला डेमो लेक्चर देखील दिलेलं आहे. ते डेमो लेक्चर ते बघा आणि त्याच्यानंतर तुमचं जे डिसिजन आहे तुम्ही घेऊ शकतात. आणि कोर्सची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये जे असेल तर पुढच्या युनिटचं प्लॅनिंग कसं करायचं यासाठी आपण भेटूया. आता आपण थांबूया. थँक्यू.